जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. श्रवण निरूपण हा समास समर्थ आपल्याला सांगतात. श्रवणानं कसे कसे बदल होतात हे कालच्या निरूपणात आपण पाहायला सुरुवात केली आहे. त्याला जोडूनच आता पुढची ओवी पाहूया. कालपर्यंतचं लक्षपूर्वक श्रवण केलं तर आता श्रवणाबद्दल समर्थ जे सांगतायत ते आपल्याला समजेल. समर्थ म्हणतात, श्रवणे निश्चयो घडे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जडे समाधान. बुद्धीमध्ये निश्चय स्थिर होण्यासाठी बुद्धी त्या दिशेनं वळावी लागते. श्रवण नसेल तर त्या दिशेनं बुद्धी वळणार नाही. ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आहे त्या गोष्टीचं चिंतन आपल्याला सहजासहजी जमतं, पण परमार्थाचा अनुभव आपल्याला नसतो. आपण कायम आपल्या मनावरती आणि बुद्धीवरती जगत राहतो. खरा पारमार्थिक अनुभव हा मनाच्या पलीकडे आहे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपण साधनेला उद्युक्त झालो पाहिजे. थोडं का होईना आपण अंतर्मुख झालो पाहिजे. ही अंतर्मुखता आणि साधना करावी अशी प्रेरणा श्रवणामुळे येते. ती प्रेरणा साधन करवून घेते. साधन घडल्यानंतर साधन कालामध्ये थोड्या काळासाठी का होईना आपण मनाच्या पलीकडे जातो आणि मग आपल्याला शांतीचा स्पर्श होतो. तिथे खऱ्या अर्थानं आपण निश्चय करू शकतो. पहा, अन्य वेळी आपलं कसं होतं, साधन जर नसेल तर ऐकलं जातं, सगळं काही पटतं, पण ते अंगामध्ये मुरत नाही. त्यापुढे आपण काही करायला जात नाही. पुष्कळ लोक आहेत श्री महाराजांचं प्रवचन ऐकणारे, पण नामस्मरण करणारे किती लोक असतात. तेच नामस्मरण प्रेमानं करणारे किती लोक असतात. तेच नामस्मरण निष्ठेनं करणारे किती लोक असतात. अशी संख्या कमी कमी अशामुळेच होते कारण आपण श्रवण केलेल्या गोष्टीला जीवनामध्ये उतरवत नाही. एकमेकांच्या हातात हात घालून जाणाऱ्या या गोष्टी आहेत. सद्गुरू जे सांगत आहेत ते आपण केलं तर जे सांगत आहेत त्याचा परिणाम आतमध्ये होईल. म्हणजे साधन करावं, परत श्रवण जपावं आणि परत साधनही जपावं. असं करत गेल्यानंतर श्रवणे निश्चयो घडे असं आपल्या बाबतीत घडू शकतं. आता साधकाला काही गोष्टींचे निश्चय करावे लागतात, त्याकडेही पाहूया. पहिला श्रवणाचाच निश्चय आहे. आपल्याला ठरवावं लागेल की दिवसाच्या या वेळेला आपण श्रवण करणार म्हणजे करणार. आपलं कोणतंही काम असलं तरी ते बाजूला ठेवून श्रवण एकाग्रतेनं करणार. पहा बरं का, इथेही एकमेकांच्या हातात हात घालणाऱ्या गोष्टी. हा निश्चयसुद्धा आपण श्रवण केल्यानंतरच करू शकतो आणि या निश्चयामुळंच आपलं श्रवण नियमानं घडू शकतं. म्हणजे हा निश्चय पक्का झाला की आता श्रवण करणार, तर मग त्या श्रवणाचे वेध लागायला लागतात. सद्गुरुमुखातून जे परमार्थ श्रवण घडतं त्याचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती त्याचा प्रभाव होत असतो. कारण ज्या वाणीतून ते येत असतं ती अनुभूतीची वाणी असते. प्रचितीचं ते बोलणं असतं, त्यामुळे ते परिणाम करतं. आणि आता त्या श्रवणाचे वेध लागल्यानंतरही एक प्रकारे आपल्याला सद्गुरूंचं अनुसंधानच लागतं की आता यावेळी त्यांच्या पुढे बसायचं आहे, आता यावेळी ते काय सांगतात ते ऐकायचं आहे. बरोबरीनं जर साधना सुरू असेल तर त्या श्रवणामध्ये गोडी उत्पन्न होते. सद्गुरू जे सांगत आहेत त्यातल्या अंतरंग खुणा आपल्याला पटायला लागतात. त्या पटायला लागल्या की साधनेचा निश्चय पण पक्का होतो की सद्गुरू जे सांगत आहेत त्याच वाटेवरून आपण जात आहे, त्यामुळं आपली साधना आपण आणखीन जोमानं केली पाहिजे. यामुळं साधनेत भर पडते आणि साधनेत पडलेली भर चित्तशुद्धी आणि दृढबुद्धी घडवून आणते. हे कालच्या निरूपणात आपण पाहिलंच आहे. त्यामुळं असं चित्तशुद्ध झालेली व्यक्ती पुन्हा श्रवणाला बसते. असं वारंवार घडत गेल्यानंतर आत्मज्ञान सहजपणे प्रगट होतं. चित्त ही अशी गोष्ट आहे जी वारंवार मलिन होत असते आणि तिला वारंवार शुद्ध करावं लागतं.
श्रवण जर बरोबर असेल तर साधनेचा जोर चित्तावरती प्रभाव पाडायला लागतो आणि पुन्हा पुन्हा चित्त स्वच्छ होत होत शुद्ध होऊन जातं आणि शुद्ध चित्तामध्ये पुन्हा आपल्या आत्मस्वरूपाचा निश्चय दृढ होतो. पहा, आपण श्रवणाचा निश्चय पाहिला, त्या मार्गानं होणारा साधनेचा निश्चय पाहिला आणि मग आता आपण स्वरूप निश्चय पाहतोय. मूलतः आपण हा देह नाही आहोत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यातील काहीही आपण नाही. हेही श्रवणातूनच आपल्याला कळलेलं आहे बरं का. पण याचा निश्चय आपण कसा ठेवणार? जर साधन घडलं तर याचा निश्चय आपण ठेवू शकतो आणि मग त्या निश्चयामधून साधकाची भूमिका बदलते. जसं पिवळ्या रंगाचा चष्मा घातला तर जग पिवळं दिसेल, निळ्या रंगाचा घातला तर निळं दिसेल. तसं जो आत्मबोधामध्ये आहे त्याला जग आत्मबोधात्मकच दिसायला लागतं. सद्गुरू सांगतात की भगवंत सर्वत्र व्यापून आहे. सद्गुरूंनी हे उपनिषदांमधलंच सांगितलेलं आहे. पण आपल्याला तर मी तू पण अनुभवाला येतं. माझा मी आणि त्याचा तो, माझी श्रीमंती, माझं शिक्षण, माझा मान, माझं नाव, माझं रूप, माझं ज्ञान आणि पलीकडची व्यक्ती ती पलीकडची व्यक्ती, अशी आपली द्वैतात्मक दृष्टी असते. हा काही आत्मबुद्धीचा निश्चय नाही. आत्मबुद्धीच्या निश्चयामध्ये समाधानाचा स्पर्श पाहिजे, एकत्वाचा स्पर्श पाहिजे. हा स्पर्श साधनेमुळं आणि श्रवणामुळं साधकाच्या आत येतो. आपण जे आहोत ते कोणामुळे आहोत? तुकाराम महाराज म्हणत नाहीत का, चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिविण. आता जर आपल्याला तो हरी, तो परमात्मा, तो भगवंत, तो आत्माच चालवत असेल तर समोरच्या व्यक्तीलाही तोच चालवतोय. चराचरामध्ये तोच भरून आहे. म्हणजे चराचरामध्ये मीच व्यापून आहे अशी दृष्टी बनायला लागते. लगेच त्याचा अनुभव येईल असं नाही. श्रवणामुळं आत घडणारा निश्चय आपण पाहतोय बरं का. आपल्याला लगेच परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार होणार नाही, पण आपली विचाराची, आपली चिंतनाची दिशा बदलते. आपण कोण आहोत? हे विचार आत्ता जे मनात येत आहेत ते आपण आहोत का? आपल्या देहाकडून काहीतरी कर्म घडतंय, तो देह आपण आहोत का? असे आपल्याला प्रश्न विचारले जातात. मुख्य श्रवण घडलेलं असतं की तू देह नाहीस, पण त्या श्रवणाच्या पुनरावृत्तीमुळं आणि साधनेच्या बैठकीमुळं आतल्या आत प्रश्न निर्माण होतात. आतल्या आत साक्षी भाव निर्माण होतो. मग येणारा राग, येणारा काम, येणारा मत्सर, येणारी असूया, या सगळ्या दोषांकडं वेगळेपणानं पाहिलं जातं. घडणाऱ्या प्रसंगातही साधक मग वेगळा राहायला शिकतो. समोर काहीतरी घडतंय, आपल्या आवडीचं असेल किंवा नावडीचं असेल, पण आपण त्यातून वेगळे आहोत ही दृष्टी तिथे यायला लागते. या सगळ्याचा परिणाम आपल्या बुद्धीच्या निश्चयावरती होतो. बुद्धीच्या म्हणजे जी बुद्धी देहाला चिकटलेली आहे त्या निश्चयावरती होऊन तीच बुद्धी आत्म्याला चिकटायला लागते आणि मग हळूहळू आत्मबुद्धीचा निश्चय घडायला लागतो. अशा निश्चयामध्ये साधक जितका जितका मुरत जाईल तितका अर्थातच त्याचा देहभाव म्हणजे देहबुद्धी कमी होत जाणार ना. असं पहा, एखादी स्त्री लग्न करून दुसऱ्या घरी जाते. ते लग्न होण्याच्या काही महिने अगोदर ते घरही माहीत नसतं, नवराही माहीत नसतो. लग्न होतं, अक्षता पडतात. आता ती अभ्यास करते एक प्रकारे की हा माझा नवरा, हे माझं सासर, हे माझे सासू सासरे, म्हणजे आपले आईवडीलच जणू. जणू असा शब्द आहे बरं का. खरे आईवडील तिच्या माहेरी असतात, पण आता ती सासू सासऱ्यांना पण आईवडिलांच्या जागी ठेवायचा अभ्यासच करते. हा नवरा आहे या भावाचा अभ्यास करते. या अभ्यासाचा परिणाम असा होतो की पूर्वीची ओळख राहत नाही असं नाही, पण हळूहळू फिकट पडते. व्यवहारात जर असं घडू शकतं तर परमार्थात भावाच्या अभ्यासानं काय घडेल कल्पना करा. परमार्थात तर देहबुद्धी खोटीच आहे. व्यवहारात कसं आहे, तिचे खरे आईवडील खरोखर खरे असतात आणि सासर हे खरोखर सासर असतं. पण देहबुद्धी ही खरोखरच खोटी आहे, अस्तित्वातच नाही आहे.
त्यामुळं खऱ्या असलेल्या आत्मबुद्धीचा निश्चय करत गेल्यानंतर देहबुद्धीचा पूर्ण निराश होऊन जातो. म्हणजे जे खोटं आहे त्याचा विसरच पडतो. म्हणून समर्थ निश्चयो घडे याच्यानंतर लगेच म्हणतात, श्रवणे ममता मोडे. आपली खरी ममता देहबुद्धीमुळं आहे. देहबुद्धी सैल पडायला लागली की आपली ममता मोडूनच पडते. अहो, जिथे मीच राहिलो नाही देहरूपानं, तिथं माझं काय राहणार? आणि माझंच जर राहिलं नाही तर इच्छा, कामना, वासना किंवा कामक्रोधादी षड्रिपू तरी कसे राहणार? यातलं काहीही राहत नाही. श्रवणे ममता मोडे. आपण कुणीतरी आहोत हा भाव हळूहळू पुसट व्हायला लागतो आणि आपण कोणाचे तरी आहोत हा भाव आधी दृढ व्हायला लागतो. मग तिथे भगवंत असेल किंवा आपले सद्गुरू असतील, पण मी नाही, मी महाराजांचा, मी माझ्या स्वामींचा, मी माझ्या सद्गुरूंचा असा भाव आत प्रगट झाला की मीपणाला पहिला धक्का लागतो. मीपणाला लागलेला धक्का आपल्या वृत्तीवर परिणाम करतो, आपल्या चित्तावर परिणाम करतो. इतकंच काय, आपल्या मनातील विचारांवर परिणाम करतो. पहिल्यांदा आपण रात्री जागरण करत असतो आणि रात्री जागून नको त्या गोष्टी करत असतो. पण आता मी महाराजांचा म्हटल्यानंतर मन आतूनच आपल्याला विचारतं, हे श्री महाराजांना आवडेल का? हे आपल्या गुरूंना आवडेल का? झालं. त्याचा परिणाम लगेच आचरणावरती होतो आणि आचरण बदललं की बुद्धी बदलते. बुद्धी बदलली की बुद्धीचा निश्चय बदलतो. बुद्धीचा निश्चय बदलला की ममता मोडून पडते आणि मग अर्थातच समाधान पदरात पडतं. म्हणून समर्थ म्हणतात, श्रवणे अंतरी जडे समाधान. हे समाधान विषयांवरती अवलंबून असलेलं समाधान नाही, हे वृत्तीचं समाधान आहे जे श्रवणामुळे साधकाला मिळतं. कधी त्याच्या आवडीची गोष्ट घडेल, कधी त्याच्या नावडीची गोष्ट घडेल, पण आता आतली भूमिका बदलली आहे ना. मी श्री महाराजांचा असा आज झालेला आहे. त्यामुळे समोर जी परिस्थिती आलेली आहे ती कुणी आणली आहे? महाराजांनी आणलेली आहे. त्यामुळे साहजिकच तो त्यात समाधान राखायला शिकतो. श्री महाराज हेच आपल्याला करायला सांगतात. पहा, त्यांच्या प्रवचनांमध्ये त्यांनी वेळोवेळा सांगितलेलं आहे की आहे त्या स्थितीत समाधान राखणे हीच माझी कृपा आहे. श्री महाराज जे सांगतात ती गोष्ट श्रवणानं घडून येते याचा आग्रह समर्थांनी इथं धरलेला आहे. नाहीतर श्रवणाशिवाय हे घडणार नाही. नदीचा प्रवाह असतो, पण जेव्हा महापूर येतो तेव्हा त्या प्रवाहाला रौद्र रूप येतं. मोठीच्या मोठी झाडंसुद्धा त्या प्रवाहात वाहून जातात. इतकंच काय, डोंगरही वाहून जातो. तसा आपल्यामध्ये वासनेचा महापूर आलेला आहे. या महापुरामध्ये आपण फरफटत असतो. आपल्या इच्छा, आपल्या कामना अक्षरशः आपल्याला लोळवत असतात. श्रवण जर नसेल तर आपण आत वळू शकत नाही आणि त्यामध्ये नियमितता नसेल तरीही आपण आत वळू शकत नाही. आठवड्यातून किंवा महिन्यातून 4 वेळा ऐकणं म्हणजे श्रवण नाही. रोज पाहिजे, पण थोडं पाहिजे. जेवढं पचवता येईल तेवढंच पाहिजे. नाहीतर आजकालच्या काळात काही लोकांना दिवसभर श्रवण करण्याची सवय असते. दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळं पारमार्थिक श्रवण करायचं. असं श्रवण समर्थांनी सांगितलेलं नाही, कुठल्याही संतांनी सांगितलेलं नाही. श्रवण करा, ते पचवा, ते जीवनात उतरवा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा श्रवणाचा अभ्यास करा. पुन्हा ते जीवनात उतरवण्याचा अभ्यास करा, पुन्हा ते पचवा आणि परत दुसऱ्या दिवशी ऐका. अशा मार्गानं जर आपण श्रवण केलं तर त्याचा परिणाम अंतरामध्ये व्हायला लागतो. नुसतंच पदार्थ कसा बनवायचा हे ऐकून काय होणार? कधीतरी तो बनवावा लागेल आणि खावा लागेल. त्याला जास्त प्राधान्य द्यावं. पण श्रवणामुळे आपल्याला पदार्थ कसा करायचा ते समजतं. म्हणून श्रवणाला अनन्यसाधारण महत्त्व. आता हा मार्ग असा आहे जो आंतरिक आहे. आपल्याला कसं आहे, गरम तवा भाजल्यानंतर कुणी सांगितलं नाही तरी कळतं की आता तिथे जपून हात लावायचा, ती गोष्ट गरम आहे. पण परमार्थात असा दृश्य अनुभव येत नाही. त्यामुळं इथं अनेक प्रकारच्या शंका येतात आणि त्या शंकासुद्धा
श्रवणामुळं फिटतात असं समर्थ सांगतायत. श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला. साधना आपण आधी नीट करतोय का अशी शंका येऊ शकते. ती आली नाही तरी साधना नीट घडून जिथं पोहोचायची तिथं पोहोचतीये का अशी शंका येऊ शकते. किंवा आज मन लागलंच नाही, मन कधी लागतच नाही आहे, काल लागलं होतं पण आज असं का होतंय. एक ना एक अनेक प्रकारच्या शंका, अनेक प्रकारचे संशय, अनेक प्रकारचे प्रश्न आतमध्ये असतात. त्या प्रश्नांना सोडवणारे किंवा समाधानकारक उत्तर देणारे सद्गुरू नसतील तर शंका तशाच राहून शंकेसहित साधन केलं जातं. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की प्रश्न विचारायला, शंका विचारायला हरकत नाही, पण तुमचं नाम सुरू ठेवून त्या विचारा. हे सुद्धा श्रवण आहे म्हणून आपल्याला कळलं. म्हणूनच आपल्याला असं कळलं की आपलं नाम आधी सुरू ठेवू बुवा आणि मग आपले प्रश्न विचारू. आता कल्पना करा, हे सांगायला श्री महाराजच नसते तर आपण शंकांमध्ये गुरफटून जाणार. म्हणून समर्थ म्हणतायत श्रवणे आशंका फिटे. सांगितल्यानंतर कळतं की आपण योग्य मार्गावरती आहोत आणि सांगितलेलं कळण्यासाठी जिथून सांगितलं जातंय तिथं विश्वास ठेवावा लागतो. विश्वास नसेल तर श्रवणाचा काहीही उपयोग होत नाही. काही जण असे असतात जे केवळ मतं जाणून घेण्यासाठी श्रवण करतात. यांचं ऐकलं, आता हे काय म्हणतायत ऐकूया, यांचं ऐकून झाल्यानंतर आता ते काय म्हणतायत ऐकूया. हे श्रवण मुळीच नाही. ही केवळ आपल्या बुद्धीची फरफट आहे किंवा आपल्या बुद्धीला मिळालेली चालना आहे. यातून खरं समाधान मिळत नाही. त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे साधकानं सद्गुरूचरणी स्थिर व्हावं. या सद्गुरूंकडूनच मी श्रवण करणार एवढं पक्क धरावं आणि अन्य कुठूनही श्रवण करायला जाऊ नये. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. सद्गुरू हे तत्व आहे, पण कार्य करताना वेगवेगळ्या देहांच्या मार्फत ते कार्य करतं. आपण आपल्या देहबुद्धीमध्ये असतो, त्यामुळं तत्वाचं ज्ञान आपल्याला असत नाही. आपल्याला समोरचा देह दिसतो, त्यामुळं त्या देहातून आलेला उपदेश हा आपल्यासाठी सद्गुरूंकडून आलेला उपदेश असतो. अशा वेळी त्या सद्गुरूंप्रतीच एकनिष्ठ राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे मनाला येईल तिथे सगळीकडे जाऊन श्रवण करत बसू नये. समर्थच म्हणतात, एक गुरु एक देव, कोठेतरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही. म्हणजे सद्गुरू माझे हेच. आता श्री महाराजांना सद्गुरू मानला असेल तर श्री महाराजांचंच केवळ ऐकायचं. चकार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि रामचंद्रांना देव मानलेला आहे तर रामचंद्रांचीच भक्ती करायची. समर्थ या बाबतीत आदर्श आहेत पहा. पंढरपूरला ते आले, पांडुरंगाला पाहून म्हणाले, येथे कारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा. असा तू इथं का उभा आहेस? हातात तर तुझ्या धनुष्यबाण होते, तेच हात कमरेवरती का धरलेस? म्हणजे पांडुरंगापुढे ते उभे आहेत, पण दिसले त्यांना श्रीराम, एक देव. आणि असाच आदर्श अनेक संतांचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एक धरेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. थोडक्यात काय तर पांडुरंगाशिवाय आम्ही काहीही कोणालाही जाणत नाही. तसं आपले सद्गुरू ते आपले सद्गुरू. श्री महाराज म्हणत नाहीत का, काका मामा बरेच असतील पण बाप तो बाप असतो. अशी एकविधता त्या ठिकाणी पाहिजे की मी यांचा, हे माझे. अन्य ठिकाणी श्रवण करत फिरणं म्हणजे केवळ व्याप वाढवणं आहे. गौतम बुद्धांची एक गोष्ट आहे पहा. एक मनुष्य काही प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आला. गौतम बुद्ध म्हणाले, उत्तर देईन पण आधी सांग, हे प्रश्न घेऊन आणि किती ठिकाणी फिरला आहेस? तर त्यानं प्रांजळपणे सांगितलं की अमक्याकडे गेलो, तमक्याकडे गेलो. मग गौतम बुद्ध म्हणाले, तिथं उत्तर मिळालं नाही का? तर म्हणाला, उत्तर मिळालं, पण आता ते काय सांगतात पाहिल्यानंतर आपण काय सांगतो पाहायला आलोय. गौतम बुद्ध म्हणाले, हे काही खरं श्रवण नव्हे. तिथं पटलं नाही तर इथंही नीट पटणार नाही. इथून दुसरीकडं तू जाणार. ही गोष्ट अत्यंत मार्मिक आहे. अशा पद्धतीचं विखुरलेलं श्रवण संतांना अपेक्षित नाही.
सद्गुरूंच्या स्थानी एकविधतेनं एकनिष्ठेनं श्रवण करावं, तरच आपली आशंका फिटेल आणि तरच संशय तुटेल. अन्यथा आपण जिज्ञासेपोटी आपल्या आशंका वाढवत जाऊ आणि त्यांना आपला संशय पण दृढ होत जाईल. संशय म्हणजे आपली देहबुद्धी दृढ होत जाईल. आता कुणी असा तर्क काढतो की अहो विचारल्याशिवाय कळणार कसं? विचारणा ही जिज्ञासा आहेच ना. आणि एके ठिकाणी समाधान होत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी जाणं काय गैर आहे? दुसऱ्या ठिकाणी होत नसेल तर तिसऱ्या ठिकाणी जाणं काय गैर आहे? पण इथेच व्यवहार आणि परमार्थामध्ये फरक आहे. व्यवहारात वेगवेगळ्या गोष्टींबद्दल जिज्ञासा आहे आणि त्याची उत्तरे पण वेगवेगळी आहेत आणि अनुभवही वेगवेगळा आहे. उदाहरणार्थ, आमटी करायची कशी हा प्रश्न व्यवहारातील आहे. आता काकूची पद्धत निराळी, पणजीची निराळी, मावशीची निराळी आणि कोपऱ्यावरती जे क्लास घेतात त्यांची आमटी करण्याची पद्धत निराळी आणि प्रत्येक आमटीचा अनुभव वेगवेगळा आहे. असं परमार्थात नाही. परमार्थात मी कोण हा एकच प्रश्न आहे. फार तर फार दोन प्रश्न, आपण कोण, देव कोण. या पलीकडे परमार्थात प्रश्न नाही. त्यामुळं त्याचा अनुभवही एकच आहे. देव एकच असल्यामुळं देवाचे वेगवेगळे अनुभव नाहीत. एक आत्मा तेवढाच सत्य आहे आणि आपण कोण याचं उत्तर पण एकच आहे. तेच आपण आहोत आणि त्याच उत्तराचा उपदेश सर्व सद्गुरूंनी केलेला आहे. हा मूलभूत फरक व्यवहारात आणि परमार्थात असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळं ज्ञान संपादन करणं हे व्यवहाराला उपकारक ठरतं, पण परमार्थाला नाही. परमार्थामध्ये एकनिष्ठता, एकविधताच लागते आणि तिथं समाधान होत नसेल तर त्याचं कुठेही समाधान होऊ शकत नाही. म्हणून आधी स्थान पक्क करावं, आधी विश्वास ठेवावा आणि आपल्या साधनेच्या अभ्यासानं त्या विश्वासाला बळकटी आणावी. श्री महाराजांना सर्वस्व मानून आता श्री महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आहे ना, तर नाम घ्यावं. नामच घेतलं नाही आणि श्री महाराजांना अपेक्षित जीवन जगलं नाही, आचरण शुद्ध ठेवलं नाही, तर श्री महाराजांप्रतीचा भाव दृढ कसा होणार? आणि दृढ झाला नाही भाव तर तिथं आपण स्थिर कसं होणार? त्यामुळं असं आधी स्थिर व्हावं आणि मग तिथं आपल्या आशंका विचाराव्यात, तर आशंका फिटतील, अन्यथा फिटणार नाहीत. आणि समर्थ म्हणतात, अशा श्रवणामुळं आपला पूर्वगुण पालटला जातो. पूर्वगुण पालटणं म्हणजेच देहबुद्धीची आत्मबुद्धी होणं. आपण पूर्वी जे होतो ते न राहता सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते आपण होणं. आपली ओळखच बदलणं. मी देह ही ओळख पुसून टाकून मी आत्मा ही ओळख तयार होणं. तयार होणं असा शब्द आहे बरं का, कारण त्यामध्ये प्रक्रिया आहे. त्यामध्ये श्रवणाचं, मननाचं, सद्गुरूपदिष्ट साधनेचं सातत्य आहे आणि मग आपला पूर्वगुण पालटलेला आहे. असा हा श्रवणाचा महिमा आणि त्यात असलेल्या सूक्ष्म गोष्टी. पुढेही श्रवणाचा परिणाम कसा होतो ते समर्थांनी समजावून सांगितले, पण आपण उजळणीमध्ये ते सर्व यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.